मग काय म्हणतेस नंदिनी? दादा, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. अगं बाई, म्हणजे तू. पण त्यांचं म्हणणं होतं की पटकन साखरपुडा नको, आधी समजून घेऊ, बोलूयात. मलाही पटलंय ते. मी भेटेन त्यांना, बोलेन त्यांच्याशी. पण तुमची हरकत नसेल तर. म्हणजे तुम्हाला सुनील पसंत आहे की नाही? तुम्हाला ते माझ्यासाठी पसंत असतील तर मला काहीच बोलायचं नाहीये. पण मी त्यांना भेटेन, बोलेन. आमच्या पत्रिका जुळल्यात तर आमचे विचारही जुळतील. त्यांना वेळ हवाय आणि मला खात्री. ठीक आहे, म्हणजे आता तुमचा नकार नाही असं म्हणायला हरकत नाही. नकार नाहीये पण होकारही नाहीये ना. नाही, दादा म्हणतील तसं. चला, हेही काही वाईट नाही. ठीक आहे, तुम्ही भेटा, बोला, मग ठरवू आपण. अहो पण अहो, यांची पिढी वेगळी आहे, यांचं म्हणणं वेगळं आहे. आणि पत्रिका जुळलेली आहेच, विचार जुळणं फारसं अवघड नाही. मला वाटतं यांचा होकारच येईल. तसं झालं तर बरंच होईल बाई. मग सुनीलला कळवू का तसं? पण असंच कळवा, मुलीचं हे असं म्हणणं आहे म्हणून. हो दादा. मी निघू? हो, जा. येतो. एवढं सगळं करून हे लग्न जुळू दे म्हणजे झालं. हरिओम, हरिओम. झालं ना एकदा. भेटायचं कशाला का आणखी? हा, एकदा मुलांना मुलीला बघितलं, आम्हाला बोलायचं म्हणाला, आम्ही ते सगळं करू दिलं ना. मग आता हे आणखी काय आहे ग? दादाच म्हणाले. तर दादा काय म्हणाले? तर सुनील म्हणेल तसं होऊ द्यात. देवा, आता आणखी किती अंत पाहणार आहेस रे बाबा. पण अक्का, मुलाकडचे लोक असं म्हणत असतील तर दादा तरी काय करू शकणार आहेत? आता दादांचं वजन आहे ना या गावात. मग त्यांनी सांगायला नको का असं काही नको, ही थेर करू नका, लग्न करा, संसार करा आणि कामाला लागा. समजा उद्या त्या मुलांनी नाही म्हणून सांगितलं तर मग काय झालं? आली का कथा मूळ पदावर? तुझी काहीतरी जमीन जुमल्याची भानगड होती ना ग. मग त्याचं काय आता? त्याचं काय झालं पुढे? आता काय होणार? अगं, ती ह्यांच्या आजोबांची जमीन होती, ती सरकारनं घेतली. नंतर असं कळलं की सरकार ती जमीन मूळ मालकाला परत करतो. आता यांचं तर काय, आजोबा या जगात नाहीत, हे तर गेले. आता राहिला एक दीर, तो आहे माखावीस. तो काय मला ताकास्तूर लागू देणार नाही. म्हणून मी गावात काही लोकांना सांगून आले, असं काही कळलं तर मला लगेच पत्र लिहा. अगं, दादांचाच पत्ता दिलाय ना इकडचा. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे, आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे, कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी, सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना.
राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?